डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। राज्यामध्ये महायुतीची सत्ता असून जनतेच्या विकासासाठी आवश्यक असलेली प्रत्येक कामे करण्यास आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोटच्या शिष्टमंडळाला दिली आहे। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी ठाणे येथे त्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले। यावेळी शिवसेना नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे उपस्थित होते। या भेटीत बोलताना शिंदे यांनी कामे सांगा, मी विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, जनतेने शिवसेनेवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवा, शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले। अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी मंत्रालय स्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले। वागदरी जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या प्रवीण तानवडे यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले। वागदरी मतदारसंघातील जनतेचे आभार मानत विकासाची हमी देताना त्यांनी कार्यकर्त्यांना जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आवाहन केले। भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करून तानवडे यांनी मिळवलेला विजय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सिद्धाराम म्हेत्रे यांनी नमूद केले। त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयाबद्दलही उपमुख्यमंत्री समाधान व्यक्त करत तानवडे परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली। प्रथमच निवडणूक लढवत शिवसेनेच्या चिन्हावर विजय मिळवणारे शिवराज म्हेत्रे यांचेही विशेष कौतुक करण्यात आले। पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या या यशाबद्दल समाधान व्यक्त करत आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले। मंत्रालयात येताना ठोस प्रस्ताव आणि विकास कामांची यादी घेऊन या, अक्कलकोटच्या प्रगतीसाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे सांगत शिंदे यांनी स्थानिक नेतृत्वाला बळ दिले। या भेटीत माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, प्रशांत तानवडे, नूतन पंचायत समिती सदस्य गणेश मोरे, संजय होळे, लिंगराज स्वामी तसेच वागदरी जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।